आहे तसाच गाव आहे माझा पण भारी. होय अरे ग बाबा, दोघं माझ्या आयुष्याला आधी घोडा लागलाय, त्यात दोघं येता होय. काय खरं नाही, अवघड आहे. पन्ना की तमन्ना है कि हीरा मुझे मिल जाए. गावात जनावर लय वाढलीत बाबा, वेगवेगळी जनावर यायला लागली. आईला नवीन जनावर आहे का गावात? ओयला गंड्या! अरे गंडे कसं आहे? एकदम मस्त. आईला मी जेव्हा गेलो तेव्हा बी ह्यो ड्रेस होता, मी आलो तेव्हा बी ह्यो ड्रेस. हा मग असे 4-5 आहेत की ह्योच धुवून खातोय. झोच आठवड्यातून एकदाच व्हायचा. अरे वा 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 वा, मस्त. तुझं काय चाललंय? हे बघ काय चाललंय. अरे सगळ्या शहरात फेमस कोण आहे? कोण? मी. हा वय. अरे पिक्चरच्या लाईनी लागल्यात, लाईनी सेलिब्रिटी झालोय. कोणते पिक्चर केले बरं? मी बघ पैसे पिढी व्हायला का पैसे पिटी. हा मास्तर बर. मी केलाय. अच्छा सिरियल केल्यात. बर. सध्या देऊळ बंटू बघितला का? नाही. बघ त्याच्यामध्ये टमाटो असं चिडतो का नाही, तो मी आहे. त्याच्यामुळे टमाट्यावानी झालाय. अरे मग काय, आता कसं आहे सुखाचं आयुष्य आहे ना, म्हणून चाललंय सगळं. मग हा, लग्न बिग्न झालं की नाही? झालं ना झालं. बाकीच्यांचं. बर. माझं एवढ्या दिवसांनी भेटला, पण तुला ना माझ्या जखमीवर अशी मीठ चोळायची सवयच आहे. अरे सगळीकडे पुरी बघत होतो, या गावाचा पुरी बघ नाही, त्या गावाचा नाही, म्हणून मुंबईला गेलो. तर मुंबईच्या पुरी भेटत नाहीत, नुसत्याच पळत्यात. लोकलच्या मागं पळ, ह्याच्या मेट्रोच्या मागं पळ, ह्याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, नुसत्या पळत्यात. तुझ्या मागं कोणीच नाही पळायला. माझ्या एक बी नाही रे, एक बी. तू आता 38-39 वर्षात झाला असेल ना. तुला काय पडलंय रे? काम धंदे सोडून त्याचं माझ्या वयाचं बघतोय. लग्न झालं का नाही, तुझं वय किती आहे, दुसरं काहीतरी बोल चांगलं. मग कधी करायचं लग्न? मला नाही माहिती कधी होणार आहे. गावात आहे का चांगली पोरगी? गावात 178 पोरं बिगर लागण्याची, त्यात तो आलाय. 178? 179 मी. हा म्हणजे मी गेलेलो परत आलो, आकडा तेवढाच आहे. वाढलाय एकाने. अयो अवघडे अवघडे. लग्न झालं पाहिजे, त्यासाठी आपण सब्र केला पाहिजे. सब्र का फल मिठा होता ये. हा बरोबर आहे, पण किती? हे फळ आता सडायला लागलंय. सब्र सब्र करत राहिलो तर एक दिवशी कब्र मध्ये मरीन मी. पोरगी मिळाली पाहिजे गड्ड्या. माझं पण तेच म्हणणं आहे. अरे तुझं ठीक आहे, तुला कोणी विचारत नाही. माझं बघ, मला लय लोक विचारतात. एक पोरगी दिली तर माझं कौतुक होईल. मग 2 बघ ना, एक तुला आणि एक मला. चल बघू गावात आहे का कोण. आईला घंटे. हा अरे रागे काय हो? हा मग रघुवेंद्र. रघुवेंद्र. अरे मित्र म्हणले गेला. हा अरे मुंबईला गेलता नाही हो. मुंबईला गेलतो की. आईला राव, तू मुंबईला गेला राव राग्या. असं मोकळ्या हाताने आला राव. मला एखादी पोरगी आणायची राव लागणाला. पोरगी ना हा मुंबईवरून ना. हा मी बी मुंबईला पोरी बघायला गेलतो. हा, मग असा वळका होता पोरींचा. काय बोलतो? जसा धरायला गेलो हा. लोकल मध्ये चढल्याने गेले. अरे एक मुंबईला पोरगी गावली असती तर इथं कायला गावात आला असतो. एक पोरगी नाही मुंबईत, मग इथं आलो, इथं तरी गावात मिळेल. म्हणजे तुझं पण लग्न नाही झालं, तुझं बी नाही झालं? माझं बी नाही झालं. तुमच्या दोघांच्या नादात मला विसरतान. माझं बी नाही झालं. हा? आय हो. 177, हा? 178, 189. 79. 79 प्रेम आहे. 19. डायरेक्ट 10. म्हणजे मध्ये 10 जणांची लग्न होणार, मग माझं वय. मी काय म्हणतो रघुवेंद्र, तर आपण एक संघटना उघडली तर. कुठली संघटना? अखिल भारतीय, तू बी संडे मी बी संडे संघटना. मला एक सांगा, हा. आपली ही संघटना म्हणजे नेमकं काय असेल? त्याची ध्येय धोरणं काय असतील? आपण कोणत्या वाटेने मार्गक्रमण करायचं? आपल्या संघटनेचं कार्यालय कुठे असेल? आमची कुठेही शाखा नाही असं तिथं उल्लेख असेल का? घंटन, हं. माझं म्हणणं असं आहे, ह्याचं आपले ध्येय धोरणं अशी आहेत. आपला एकच पक्ष, पोरीवर लक्ष. दिसली पोरगी टाकला गड. दिसली पोरगी टाकला गड. दिसली पोरगी टाकला गड. एकच पक्ष, पोरीवर लक्ष. एकच पक्ष, पोरीवर लक्ष. एकच पक्ष,
पुरीवर लक्ष. ए राग्या, हा. अरे ते 80 वर्षाची म्हातारी आहे. घंटे आहे त्या म्हातारीला नाही बघते मी. त्या माग त्या आंब्याचं झाड आहे का नाही, मी गेलो तेव्हा नव्हतं, आता एवढं मोठं झालंय बघ. अरे गप! मला आपल्या संघटनेत सांग ना. त्याला विचार. अगोदर आपण बसू हा. आणि मग ठरवू. आधी एक- बसू मग मग ठरवू. ठरवू. आधी अरे बसू मग ठरवू. चांगलंय चांगलंय. बसल्याशिवाय आपली संघटना बी होणार नाही. अरे बसल्याशिवाय लग्न ठरत नाही, तर बसल्याशिवाय काहीतरी ठरलं पाहिजे का नाही, म्हणून असं बसलं तर आधी संघटना होईल मग लगीन होईल. चला चला चला. आधी प्यायची दारू तेव्हा ठरणार पारू. आता वा कमल्याचं नियोजन म्हणलं. खनखन कुमार. हा. अरे गावात हे काय आलंय, एवढा भारी माल आहे गावात आणि तुम्हाला सांगितलं बी नाही. राघ्या, हा, ज्या भूखंडावर तुझी नजर आहे ना, हा. तिचं भूमिपूजन आधीच झालं. मग या भूमीचा जो मालक आहे ना, त्याला म्हणाव हा उतारा माझ्या नावावर कर. राघ्या, शक्य नाही ते. का? त्या उतार्यात ऑलरेडी 2-2 भागीदार आहेत. म्हणून काय आलं, तिसरा भागीदार ऍड कर. राघ्या, आपल्याला आवडलेली गोष्ट एक तर महागडी असते, नाही तर बेकायदेशीर असते, नाही तर आउट ऑफ स्टॉक असते, नाही तर विवाहित तरी असते. हे बघ, मला गोष्ट आवडली, मी त्यासाठी अख्खी जमीन इकीन, किती महागाडी असन इकत घेईन. हा, आणि आउट ऑफ स्टॉक असेल ना तरी तो स्टॉक जिथं असन तिथून घेऊन येईन. हे तू तुझा घोळ घाल, मला नाही थांबायचं, मी चाललो. तुझ्याच्याने काय होणार नाही, आता मलाच प्रयत्न करायला लागतील. रघुवेंद्र चला. चालेल ना, बघ त्याला विचारून म्हणा आज याचं करतो खर्च काय. बरं, तू भांडवल की व्यवस्था कर. काय रे राघ्या, हा. ते मुंबईला आलाय. आलाय ना, माहिती आहे आम्हाला. तू ऐकत जाण राव, जिथं तिथं तुझं हेच राव. काय ए, बोल? बरं, ऐकून घेणार काय तळतळ करायला बरं, बोल, लागलं. बोल, बरं, बोल. बरं, सांग रे घंटा, सांग काय ते विषय? आलाय गावात. हा. आणि तू लागले सुजाताबाईच्या माग. काय तू बोलत? तू तिच्याशी लग्न जमवायचे. सुजाताबाईशी? सुजाताबाईशी म्हणजे डोक्यावर ह्यो पडलं ही- काय? आपल्या सुजाताबाईशी? आपल्या सुजाताबाईशी. याचं मुस्काळ आणायला पाहिजे ना. ह्यो आज 2 दिवसां काल काल पण किती दिवस झाले, तास झाले तास. मी तेच म्हणतो, सांज सकाळ नाही आलं आणि लगेच आपल्या पुढं. त्याला म्हणा शिस्तीत राहा. अरे असं निभार वापायला पाहिजे त्याला. खुशाल राव, नाही आलं आणि लगेच. अरे आपण कधीपासून मेहनत करतोय राव. अरे मला मिशा नव्हत्या, दाढी नव्हती, तेव्हापासून मी डोकं लावून राहिलो. सुजाताबाईची तर अजून सूत्राने हल्लं. आणि हे कुत्र बघ ना मग कसं करतोय आता. ए घंटे, तुला खोटं सांगत हा भाई, मी ना आत्ता असं घरी जाईन, डायरेक्ट बांबू काढून आणीन भाई. माझं डोकं जर कधी सटकलं होई तर लय मारी ना नाही नाही, मी तर आता वेगळाच प्लॅन करून आले. असं झाडाला टांगायचं, खळून मिरच्या धूर द्यायचं त्याला. अरे बघा पॅटर्न तुम्ही जुना झाला ह्यो. आता मिरच्या बिरच्यांचा आहे ना ह्यो पॅटर्न जुना झाला. पावडर घेऊन खसाखस चोळायची अंगाला आणि मग मारायचा. मिरची बी पावडर, तसं बी जमलं. मिरची पावडर. तिखा लाल. चालेल पण- मग. सुजाताबाईकडे त्याला फक्त नजर उचलून बघू दे. अरे बघ तोच त्यो म्हणतो मला हिच्याशीच लग्न करायचं, मी जमिनी कन आणि हे करण आणि ते करण आणि पैसा आणन. नाही 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 नाही, मग लय वर गेलाय तो आता. हा, त्याची काही खैर नाही आता. खैर नाही. लय 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 कमल्या? बाहेर गेला भाई. चल काय बघू त्याच्याकडे. चल ना मग, बसतो काय तू लगेच? चल ये इथून. टॅड्याव. लय दमलो, लय ऊन आहे, लय ऊन आहे. अरे कोण आहे? अरे थांब. अरे मारा मारा, पण कोण आहे ते तर बघू द्या. अरे माझे बसायच्या जागेवर नको मारू. कोण आहे? कोण आहे? सोडा. मी काय केलं असेल तर मला माफ करा, मला सोडा. मी लय दिवस तरी गावात आलोय, मला नाही माहिती कोण आहे. चुकलं चुकलं माझं चुकलं. ऐका बा. घेणं देणं कंदील लावून येईन. कोण होते? आय गाय आय आय आज वाद्य होणार बसायचे. रघुवेंद्र काय चाललंय? गावात आलो काय झालंय काय? आय, 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 आय. आई गाय आय आय गाय आई 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 गा. येतल पाहू ना. कोण तुम्ही? आह, कोण? रघुवेंद्र नाव आहे माझं.
आणि काय झालं असं का वाकडे तिकडे झाले? अहो इथं दोन्ही डोंगराच्या खाणी खंदून खंदून काढल्या, कुत्र्यागत हाणलाय मला. कोणी? काय माहिती कोण होतं, का म्हणून काय माहिती का म्हणून. येतो आईला? कोणी कोणी नाही. हाणलं ते माहित नाही, नाही का म्हणून हाणलं ते माहित नाही. मला काय वाटतं माहिती का, हा ती पाणी आहे ना, हा नळ असं जोडला, पाणी मारत होतं तोंडावर, त्याचा राग आला असेल, प्यायचं पाणी असेल तोंडावर मारतोय म्हणून मला मारला असणार आहे. येते. असंच काहीतरी असतं. तुम्ही कोणत्या गावचे? तुम्ही कोणत्या गावचे? मी याच गावचा आहे. मी मध्ये गेलो होतो मुंबईला, आणि आता सध्या मुंबईला असतो. पिक्चर मध्ये काम करतो मी. हे गावचे? हा हा बरोबर आहे. मी पाहुणा आहे. हा. मी सरपंचाकडे सालगडी आहे, बाळू. तिकडे खाली पाथर्डी तालुक्यात शिरापूरचा आहे मी. सरपंचाकडे होय. हा हा काय नाव? बाळू. आपण आयुष्यच टाळू. मी काय म्हणतोय, हा तुमचं गाव वेगळं आहे म्हणजे हा तुम्ही दुसऱ्या गावचे आहेत. हा मी दुसऱ्या गावचा. म्हणजे तुमचं गाव वेगळं आहे. हा म्हणजे त्या गावात पोरी बी असतील लग्नाच्या. पोरी हा लय होत आलाय. आलाय ना. हा मग बघा ना, माझी एखादी सुईरीक जुळून आली तर. मग तू लग्न झालं नाही अजून? नाही ना, लग्न नाही झालं माझं. काय सांगू तुम्हाला. मग कशाला करतो थोड्यासाठी आता? काय बोलताय थोड्यासाठी? मग अहो थोड्यासाठी तरी बायको पाहिजे ना. मी मेल्यानंतर कुणीतरी बांगड्या फोडणार, कुकू पुसणार, राताचा रडणार कोणीतरी पाहिजे रे. म्हणजे तू मेल्यावर रडायला आणि बांगड्या फोडायसाठी बायको करायची तुला? तसं नाही, खरं तर आयुष्यभरासाठी पाहिजे, पण तुम्ही म्हणताय थोड्यासाठी, म्हणलं मेल्यानंतर म्हणून म्हणलं. रघुवेंद्र का रघु, हा. तू एकदम खास व्यक्तीकडे आलास. अरे मला अख्ख्या पंचकृषीत लग्न जुळ्या म्हणतात, लग्न जुळ्या. लग्न जुळ्या? कमीत कमी 500 ते 600 लोकांचे मी लग्न जुळलेत. अजून एकाचा एक घटस्फोट झाला नाही. सगळे आज गुन्ह्या गोविंदाने नांदतेत. वा वा वा. हा म्हणजे मी करेक्ट माणसाकडे आलोय. योग्य व्यक्तीकडे आला तू. वा 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 वा. पण ऐक ना, हा हा लग्न देतो जुळून, हा. पण त्यासाठी चार्ज पडतील. चार्ज म्हणजे पैसे हा देतो की, पण सध्या फक्त माझ्याकडे 1,500 रुपये आहेत. हा लय झाले. 1,500 डायरेक्ट लग्न लावून देतो मी. हा मोजू नको बस. 1,500 होईल होय? हा. पण रघु हा मला सांग, हा. नेमकं कोणत्या मुली संग लग्न करायचं तुला? तुम्ही नाव घेतलं आणि पोरगी प्रकट झाली. म्हणजे समोरून आलेली. हा, हिच्याशीच लगीन करायचंय मला. रघु तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज नाही हो. हा. माझा तोच समज आहे की हीच पोरगी माझ्या लाईफ मध्ये लाईफ पार्टनर म्हणून येईन. नाही नाही, हिच्या संग नाही जमायचं तो. नाही नाही, तुम्ही जमून द्या. तुम्ही 1,500 रुपये घेतलेत. अरे 1,500 घेतले, पण ह्यो 7-12 दुसऱ्याच्या नावचा आहे. त्या 7-12 त्याचं नाव कमी करा आणि माझं नाव लावा, पण माझं लगीन हिच्या सोबतच जोवा. तू लगीनीच्या सोबत जुळवा. अरे तुझ्या तुझे तुम्ही बी मारायला लागले काय? अहो तुम्ही काहून मारताय? सगळे अरे ती माई बायको आहे ना, माय बायको संग लग्न करायचं का तुला? म्हणे मा जुळून द्या. सरपंच, ते रागे इतक्या दिवसानंतर आलाय गावात, आणि ते गावातल्या विवाहित महिला बी सोडे ना. ए काय बोलून राहिलाय तू असं? सुजाताबाई बरोबर लग्न करायचं म्हणतोय तू. लग्न हा, म्हणजे ते चेअरमन माग लागला होता, त्या बाईच्या हातावर रागा लागला का? तो म्हणतो काय मी शेती बिती विकन, काय पैसा लागेल तो पैसा खर्च करतो म्हणतो. असं चालतं का म्हणा? राजा कुठं येडा झाला का तू? त्या बाईला नवरा ये आली, ती चेअरमनला समजून सांगत होता, आता याला समजून सांगायची बारे का? कधी आलाय तो मुंबईहून? आला कालच आलाय. ते लग्न नाही केलं का अजून? तो म्हणतो पोरगीच भेटा ना मुंबईत, म्हणतो गावात आलाय पोरगी बघायला. अरे मुंबईला जाईन काही तिकडं काम धंदा करीन म्हणून घरच्यांनी पाठवला होता, तर तिकडून आला इकडं. राग्या सरपंच कोण रागे? हा त्याच घरानं करायला आलोय. काय झालं? माझ्याकडे आला आणि मला म्हणला हे 1,500 रुपये धर, आणि त्या मग त्या बाई संग मला लग्न करून दी. बाई कोण होती? कोण? मपली बायको उशी. आईला पाहिलं का आता अरे म्हणलं तो काहीतरी गैरसमज होता. नाही नाही म्हणलं मला ती संगत लग्न करायचंय. असा निभार आणलाय का नाही मग मी? काय बेकार चाळी लागले रे याला हे? हा ना, गाईबाने वय वाढत चाललंय, 38-39 झालं असेल त्याचं. अरे मग काय काही बी करायचं का? लग्न झालं माझं दुसऱ्या संग लग्न करायचं का? एक काम करा, तुम्ही दोघं जण त्याला पाठवून द्या इकडे, बघतोच मी त्याच्याकडे. त्याला गावबंदी केली मग कळन एक दिवस. हा तसंच करा. हा
लाथा घालूनच काढून देऊ मुंबईला, परत आलाच नाही पाहिजे इकडं. लवकर द्या पाठवून, इथेच आहे मी. हाय हाय ग हाय. सरपंच तुम्ही बोलिलं मला. आला का तू? आम्ही येणारच होतो तुमच्याकडे, हा, म्हणलं येतो. गावात आलोय म्हणलं भेटावं तुम्हाला. पण गावातल्या लोकांना येड लागलंय सरपंच. कुणी बी येतंय मला कुत्र्यागत हाणतंय, कुणी बी येतंय हाणतंय. तुझी काय पूजा करायला पाहिजे का? मी सुद्धा चपलीने तोंड आणणार आहे तुझं. हा? अरे लोकांच्या, तू लग्न झालेल्या बायांवर लाईन लाईन टाकायला लागलास. तू काय लाज वाटते का तुला? यासाठी मुंबईत पाठवलं होतं का तुला? हो, ते पुरीचं लग्न झालंय होय. पुरीच पोरगी होय ती. अरे आता काय सांगू तुला, लेकरू बाळ झाला असतं तर 4 लेकरं असते तिला, आणि तिच्यावर लाईन टाकीत तू. सरपंच अहो लग्न जुळना म्हणून काही कळना मला. आता मला काय माहिती ती पोरगी त्याची बायको असेल. अरे बाळा, पण त्याच्या बाईच्या अंगावर साडी बघायची, गळ्यात मंगळसूत्र बघायचं का, ते सुद्धा दिसणं बंद झालं तुला? मंगळसूत्र साडी काय दिसलं नाही बघा. पण तुम्हाला सांगू, माल काय टाऊका होता. टावका? चप्पल कुठे रे माझी? टावका होता माल. हा? अरे लग्न झालेल्या बाया तरी सोडावं, लाजा वाटत द्या काहीतरी त्या तुम्हाला. पोरीचं त्यावरून लग्न झालंय. हो, ते अशा मिश्या, त्याचं नाव बाळू. सरपंच हा शेष टाळू. माझं तिच्याशी काय नाही, पण ती पोरगी होती चांगली म्हणून मला काय माहिती त्याची अरे बायको असेल. तिला पोरगी कसं म्हणायचं राव बाळ्या, राग्या. तू मुंबईला जाऊन आला, तुला बाईतला आणि पोरीतला फरक कळत नाही. हा? काय करणार सरपंच, मला कशातलंच काही कळत नाही बघा. लग्न जुळना माझं. काय करायचं आमच्यासारख्या पोरांनी? ज्यांची लग्न जुळत नाही त्यांनी काय करायचं? बसून राहायचं घरात. म्हणलं पोरगी मिळेल म्हणून सोशल मीडियावर अकाउंट उघडलं, कोणीतरी सांगितलं त्याच्यावर पोरी भेटतात पोरी भेटतात. 2-4 पोरींना रिक्वेस्ट टाकली, हाय पाठवलं, हाय हाय लागली मला. त्यांनी स्क्रीनशॉट करून टाकलं फेसबुकवर, टाकलं त्या ह्याच्यावर. माझा झाला प्रॉब्लेम. मला सांगा सरपंच, आता पोरगी बघायला गेलं की पोरगी म्हणती पोरगा काय शिकलाय, कुठं नोकरीला आहे, त्याला पगार किती, त्याचा पुण्यामध्ये मुंबईमध्ये फ्लॅट आहे का, त्याच्याकडे जमीन आहे का, त्याच्याकडे काही आहे का, आई बापांना सोडून राहील का. माझ्यासोबत आई बापांना सोडून राहायचो आपण. आई बापांनी काय केलंय, ते लहानाचं मोठं केलंय त्याकरता की पोर घेऊन जाईल म्हणून. आता आधीपासून आलंय ना की पोरीने जायचं असतंय. आता पोराने राहायचं घर जाव, हे मला कळ. काय करायचं आमच्यासारख्या पोरांनी? एक पोरगी मिळायचं म्हटलं तरी आता काही शिक्षण करत बसू, परत नोकऱ्या शोधत बसू, फ्लॅट कुठं आणायचा? इथं गावातल्या जमिनीचा काय पत्त्या नाही. रघु, तू प्रश्नच असा केलाय ना का याचं उत्तरच नाहीये. काय सांगू मी सांग बरं तुला. आज इतके पोरं आपल्या गावात आहेत, आपल्या गावात काय तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात किती पोरं आहेत का त्यांना पोरी भेटत नाहीत. आणि हा नुसता आपल्या गावचा आणि तुझ्या एकट्याचा प्रश्न नाही, अख्ख्या भारताचा प्रश्न निर्माण झालाय. अरे पोरी आणायच्या कुठून? आणि मला नाही वाटत याच्यावर कोणी काहीही याच्यावर उपाय सुचू शकतो. आता काय करायचं? मी काय मुंजाच भरायचं का? जाऊ दे, नको टेन्शन घेऊन. देवानी पण तुझी कुठेतरी गाठ बांधलीच असेल ना रे. हा? लढत राहा, पण बिगर लग्नाच्या पोरी बघत. हा? नाही, मी आधी लग्नावाल्या नको बघू. नाही. आता हा? कुंकू, मंगळसूत्र, साडी त्या पोरीची पकडायचीच नाही ना आडी. हा, आता आहे ना सगळं बघायचं व्यवस्थित, आणि मगच लाईन नाही मारायची, पण स्थळ वेळ घेऊन जा. हा. एवढा चांगला धडधाकट गडी तू. नाही नाही, मी हा? आता कुठली पोरगी दिसते की तुम्हालाच घेऊन जाणार आहे. कशाला? अहो म्हणजे तुम्ही विचारपूस करा आणि तुम्ही जुळवून द्या ना सरपंच. हा, येतो मी. ठीक आहे, हा, जातो. आय, आय, गा, आय, आय, गावात डॉक्टर आहेत का ते बी गेले पळून. आय, आय, मित्रांनो, आमच्या राग्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर असेल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.